हं. आरोग्याच्या बाबत त्रस्त झाले आहेत यवतमाळकर. आणि याबाबत जर आपण साधं तात्पुरतं नुकतं उदाहरण बघितलं तर कोविडच्या काळामध्ये यवतमाळच्या प्रत्येक रुग्णालयामध्ये साधे बेडसुद्धा रुग्णांना मिळत नव्हते. दम तोडला लोकांनी जमिनीवरती. म्हणजे इतकी अवस्था इथली आरोग्याच्या बाबतची आहे. हे साधारणतः ढिसाळ व्यवस्था आपल्याला दिसून आली सगळी. आपण नगराध्यक्ष जर झालात तर यवतमाळकरांना आरोग्याच्या बाबत काय सुविधा द्याल? जे आहे आरोग्य म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी मी गेलेली आहे, प्रचारादरम्यान गेलेली आहे. त्याच्या आधी पण मला माहीत होतं की बऱ्याच माझ्या आई बहीण ज्या आहेत त्यांचं जे घर आहे ते नाल्याला लागून आहे. त्यामुळे काय होते, जेव्हा पाऊस येतो तेव्हा ते नाल्यात पाणी जातं आणि त्यामुळे त्यांच्या घरात देखील पाणी जातं. आणि काही काही ठिकाणी तर असं पाहिलेलं की त्यांना अळ्यासुद्धा पडलेल्या आहेत. म्हणजेच अक्षरशः मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं हे आहे. वास्तव आहे इथलं. वास्तव आहे, कळंब चौकातलं वास्तव आहे हे. पाहिलेलं आहे, मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळे नाल्या ह्या स्वच्छ झाल्याच पाहिजे. पावसाळ्याच्या आधी तर झालंच पाहिजे. सगळं ड्रेनेज आहे ते सगळं घाण जमा झालेली राहते ती सगळी स्वच्छ झाली पाहिजे. हा माझा मोठो आहे, जेणेकरून बराचसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. दुसरीची गोष्ट आहे ते आरोग्य केंद्र ज्या फॅसिलिटीज आहेत टेक्निकली ज्या वस्तू असायला पाहिजेत आरोग्यासाठी त्या भेटल्याच पाहिजे. परत बरेच ठिकाणी असं आहे की शासकीय रुग्णालय आहे तिथे खूप जास्त गर्दी असते, म्हणून बरेचसे लोक जायला पाहत नाहीत. माझे बांधव पाहत नाहीत जायला, जेणेकरून मग ती दर्जेदाररित्याने सोय करून कॅम्पेनिंग घेऊन मी काहीतरी करू शकेल. महिन्यातनं 1-2दा तरी कॅम्पेनिंग झालं पाहिजे. त्यांना मोफत औषधी वाटप झालं पाहिजे. याच्यासाठी मी दक्षता घेईल.